सामन्यामध्ये आपण थॉमस डाईसला पाहतोय की जो सध्या घडीला आघाडीला येत असताना पाहायला मिळालेला नाही आहे. कृष्णा गवळीला प्रमोट करण्यात आलंय. कृष्णा गवळीने मागील मॅचमध्येही चांगला परफॉर्मन्स केला होता. त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा नेहमीच येत असताना आपण पाहिल्यात आणि मागील मॅचचा एकंदरीत आपण परफॉर्मन्स पाहिला ना कृष्णाचा, तर त्याच्या बॅटमधून 9 बॉलमध्ये 20 धावांची खेळी आली होती. परंतु तुषार रणदिवेने एक इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. 15 बॉलमध्ये 44 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. बॉलिंग ही चांगल्या रीतीची केली होती. ज्या वेळेला तुषार रणदिवेने 2 षटक हाताळले होते. 31 धावा देत असताना एकही सफलता त्याला प्राप्त झाली नव्हती. पंचांचा इशारा येईल. सामन्याला होईल सुरुवात. 6 षटकांची लढत. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राज जैन गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल पडेल. राज जैन आउटसाइड दी ऑप्शन होता. समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडू मात्र सरळ रावल होत असताना स्ट्रेट डाऊन ग्राउंड. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, सीमारेषेच्या बाहेर. ब्रँडेड स्पोर्ट्स यांच्याकडून दिले जातील 500 रुपये. जितेंद्र ठाकूर अप्पांचा हात केला. बेटा दादाची सदैव साथ केला. जितेंद्र ठाकूर अप्पांचा हात केला. बेटा दादाची सदैव साथ केला. थँक्यू. NP स्पोर्ट्स यांच्याकडून कैवल्य पाटील बंधू यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. समोरच्या दिशेने जो षटकार आला होता आणि ब्रँडेड स्पोर्ट्सच्या माध्यम देखील समोरच्या दिशेने षटकार जो आला त्यावरती 500 रुपये. यावेळेला हा फॉर्म पुल ऑन साइडला खेळलाय. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉल वरती वन्स अगेन अनदर विकेट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दत्तात्रय गाडी बाबांचा, राजा दोस्तीच्या दुनियेचा. दत्तात्रय गाडी बाबांचा, राजा दोस्तीच्या दुनियेचा. आमचा आविष्कार दादा मोठ्या मनाचा. एकच दादा आविष्कार दादा मोठ्या मनाचा. थँक्यू. आक्रमकता ही क्षणभंगूर नसते. आक्रमकतेला विध्वंसकतेचा रूप दिला ना की धावा निश्चितच खोऱ्याने गोळा केला जाऊ शकतात. हे सांगण्याचा प्रयत्न तुषार रणदिवेने केलाय. 2 बॉलवरती 2 आक्रमक फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. आज तो थांबण्यासाठी त्याला उसंत नाहीये. मागील मॅच मध्ये 44 धावांची इनिंग त्याने साकारली आहे. या सामन्यामध्ये त्याला थांबायचं नाहीये. आज चांगल्या धाटणीचा खेळ करण्यासाठी प्रयत्नशील तो राहिलाय. 2 बॉलमध्ये 12 धावसंख्येची खेळी स्क्रीनवरती आपण पाहतोय. या मॅच मध्ये मोठ्या धावसंख्येची इनिंग त्याला साकारण्याचा प्रयत्न त्याचा निश्चित राहील. पहिल्या 2 बॉलवरती राज जैन सारख्या एका कसलेल्या गोलंदाजाविरोधात त्याने 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकल्यात. पुढचा बॉल गोलंदाज राज जैन सज्ज होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेचा खोलवर टप्प्याचा चेंडू कमबॅक चांगलं राहिलंय. तिथे खोलवर टप्प्याचा बॉल इथे शॉर्ट बॅक लेफ्टने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता. राज जैनने धाव मिळते ती 1. संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आहेत. तुझं पंख दिले देवाने के झेप सामर्थ्याने अडवी डोंगर हिरवी राणे जा ओलांडून या सारी. अर्थात आपण नेहमीच म्हणतो ना की चांगल्या रीतीचा खेळ करण्यासाठी प्रदर्शन आवश्यक. तो पाहायला मिळालाय. पहिला बॉल फेस करत असताना पहिल्याच बॉलवरती कृष्णा गवळीने गोलंदाजाला दाखवला आसमान. चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. गोरगरिबांची सेवा तो करणारा, माणुसकीचा ठेवा तो जपणारा. त्याच्या शिरावरी हात त्या आदिशक्तीचा. त्याच्या शिरावरी हात त्या चंडिकाईचा. आमचा आविष्कार दादा. थँक्यू. एका बाजूला पुण्याचा असणारा तुषारला आपण पाहतोय तर षटकारांचा ब्रँड तुळजापूरचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. चांगल्या रीतीचा खेळ मोठ्या स्पर्धेमध्ये कशा रीतीने करायला हवा. बडा मंच आहे सरपंच म्हणणे की जरूरत, आणि तेच इथे करून दाखवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक बॅटरने. हा बॉल देखील समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट टायमिंग. चेंडू सीमारेषा पार. षटकार. त्याच्या शिरावरी हात त्या आदिशक्तीचा. त्याच्या शिरावरी हात त्या चंडिकाईचा.
श्री साई बिल्डर्स यांच्या माध्यमातून व्यासपीठाला सलामी देणारा षटकार येईल त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आलाय प्रथमेश पाटील आणि अविष्कारजी पाटील यांच्या माध्यमातून. हा बॉल लोअर फुल टोज होता, ऑन साइडला पिक करण्याचा प्रयत्न लेंथला केला होता, ऑन साइडला खेळला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल जरूर झालं परंतु त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. दोन्ही बॅटरला धाव मिळते ती एक. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या विदाउट लॉस 26 रन्स ऑन बोर्ड. 26 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. NB अवध टीम टॉस हरल्यानंतर प्रथम जिथे टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना धाव फलकावरती धावा बनवल्या गेल्या त्या 26. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊ. लग मित्र भूपेश दादाचा, बंटी ठाकूर गणेश प्रथमेशचा. लग मित्र भूपेश दादाचा, छोटा भाऊ कैवल्या त्याचा. विकास पुरुष चषक आयोजक. Thank you. श्री साई डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून अर्थात व्यासपीठाच्या समोर अगदी असणारा जो अगदी आपण पाहतोय ना की मोठाच्या मोठ्या अशी साईड स्क्रीन आहे, बॅनर आहे मोठीच्या मोठी, आणि त्यावरती जर का चेंडू जाऊन डिरेक्टली आढळला तर त्याच्यासाठी कॅश प्राइज 500 रुपये. व्यासपीठ आहे मोठंच्या मोठं अगदी हे व्यासपीठ पाहायला मिळतं आणि या व्यासपीठावरती जर का सलामी देणारा षटकार जर का खेचला यदा कदाचित कोणत्या बॅटर्सने तर त्याच्यासाठी दिलं जाईल ते 500 रुपयाचा कॅश प्राइज. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 26 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये सुरुवात तर चांगली झाली आहे. 26 धावा आल्यात. प्रणय कोळी गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पहिला बॉल पडल्यानंतर गरकन गिरकी घेतोय, फलंदाजाची फिरकी घेतोय, विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जलदगती गोलंदाजाने टाकलेला हा बॉल काही अंशी पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा पाहायला मिळाला. जो पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. काही ना काहीतरी एक प्री प्लॅन गोलंदाजी करणं आवश्यक राहतं, कारण आपण ज्या ज्या वेळेला प्रतिस्पर्धी संघ आपल्यावरती हवी ठरत असेल किंबहुना कृष्णा गवळी सारखा खेळाडू जर का आपल्यावरती हवी ठरत असेल ना त्यावरती कुरघोड्या करणं आवश्यक राहणार आहे. हाही चेंडू मात्र पडल्यानंतर आतमध्ये येणारा राहिला. ज्या पद्धतीने आपण पाहिला एक अँगल बडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. कोणताही मुभा देत नाहीये फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी. जास्तीचे चेंडू हे शरीर भेदक मारा पाहायला मिळाला गोलंदाज प्रणयच्या माध्यमातून. अधिक वेगाने तो गोलंदाजी करतोय. प्रणय कोहलीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अचूक टप्पा आणि दिशेवरती नियंत्रण हे यशाचं गमिक आणि गणित राहतं आणि हे त्या साऱ्या गोष्टी तो जाणतोय. चांगल्या धाटणीची गोलंदाजी करतोय. रनवे मध्ये काही अंशी बिघाड झालाय. पुन्हा एकदा दाखवलं असताना पाहायला मिळेल आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्या धाटणीची गोलंदाजी तो करतो. चांगला रिदम आहे, चांगला फॉलो थ्रू आहे, चांगली ऍक्शन, आणि ज्या वेळेला चेंडू तो रिलीज करतो ना रिलीज पॉइंट वरती आल्यानंतर एक फॉलो थ्रू ही त्याचा त्या धाटणीचा चांगला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू कट केला. कव्हरला क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूचा पाठलाग करेल, चेंडूवरती पोहोचेल, तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळतात त्या दोन. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धाव फलकावरती धावा त्या 28. 70 स्पोर्ट्स यांच्या लाईव्ह कव्हरेजचं नेहमीच कौतुक करावं असं वाटतं. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आपण फॉलो थ्रूचा विचार केला त्यावेळेला लगेचच आमच्या कॅमेरामॅनचंही आम्ही कौतुक करू की गोलंदाजाच्या फॉलो थ्रूकडे त्याने पाहिलं, तो धावतोय कशा रीतीने हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि अनेक गोष्टी अनेक या बाबींना महत्वाच्या राहतात. आम्ही मोहम्मद समीला पाहिलं होतं रणजी, जिथे मात्र कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत असताना शूजच्या स्पाइक्स त्याला त्रास देत होत्या. त्याच वेळेला त्याने शूजला जो अंगठा आहे तिथे होल केला होता, कारण आपण ज्या वेळेला चेंडू टाकतो ना जास्त जम घेत असताना त्यावेळेला त्रास जास्तीचा होतो अगदी जलद गतीची गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना. हा चेंडू उजव्या रेषेच्या बाहेर होता. इथे यष्टीरक्षकाला हुलकावणी देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांनी सांगितलंय बॅटला चेंडू झाला ब्रश. धावा मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषा पार. चौकार. विकास पुरुष चषक आयोजक सामना ठेवलाय क्रिकेटचा. विकास पुरुष चषक आयोजक सामना ठेवलाय क्रिकेटचा. आमचा आविष्कार दादा मोठ्या मनाचा. एकच वादा आविष्कार दादा. प्रणय कोळी 6 धावा त्याने अद्याप खर्च केल्या. 4 चेंडू त्याने हाताळल्यात. गोलंदाजांनी फलंदाजांवरती केलेल्या कुरघोड्या पाहायला मिळाल्यात. जकडून ठेवल्याय परंतु या धावा रोखाव्या लागतील.
याही वेळेला मात्र मोठा प्रयत्न करण्यात आला. या रणनीतीबद्ध गोलंदाजी एक प्री प्लॅन कामगिरी मात्र पाहायला मिळाली ती प्रणय कोळीशी. परंतु कृष्णा गवळी इथे चाचपडतोय. अगदी सुरुवातीपासून पहिल्या बॉल पासून अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स सांगण्याचा प्रयत्न करणारा कृष्णाला आपण सध्याच्या घडीला फॉर्म साठी किंबहुना प्रत्येक मोठा फटका खेळण्यासाठी चाचपडत असताना पाहायला मिळालाय आणि तेच मैदानाच्या आतमध्ये अगदी योग्य रीतीने करतोय. निष्णात आहे प्रणय कोळी. हा बॉल इथे डावी येशी सोडून जाणारा राहिला. पुन्हा एकदा टाकावा लागेल गोलंदाजाला. अवांतर चेंडू आहे. संघाची धावसंख्या अवांतरच्या मदतीने पुढे सरकेल जाऊन पोहोचते. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 33 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. सुरुवातीच्या प्रथमतः 2 षटकांमध्ये आक्रमकता धारण करावी आणि अगदी आपला जो प्रयत्नांचा पाया आहे ना तो अगदी यशस्वीरित्याने खोदावा हाच प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला दोन्ही बॅटरचा. पुढचा बॉल पुन्हा एकदा उजव्या सीच्या बाहेर होता. रूम मिळाला. आउटसाइड ऑप्शन कट केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर मात्र धाव अर्जित करण्यात येईल ती एक. एकेरी धाव संख्येच्या मदतीने एंड ऑफ दी सेकंड वर 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या ते एकंदरीत आपण पाहिल्या होत्या त्या 26. परंतु या दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या एकंदरीत केवळ आणि केवळ त्या अर्थातच 8 धावा पाहायला मिळाल्या. धाव फलकावरती धावा त्या 34. एंड ऑफ दी सेकंड वर एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया असा गेलो आणि असा आलो. लग मित्र भूपेश दादाचा बंटी ठाकूर गणेश प्रथमेशचा लग मित्र भूपेश दादाचा छोटा भाऊ कैवल्या त्याचा विकास पुरुष चषक आयोजक. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा त्या 34. जो घाबरतो ना त्याची लागते वाट आणि ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की धावायलाही दम लागतो आणि धावल्यावरतीही दम लागतो. आज चांगल्या रीतीने खेळ करावा लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रतीक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. प्रतीक गारा गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. अगदी पहिल्या 2 षटकांमध्ये अशा रीतीने धावा आल्या होत्या ना जशी आमच्या प्रथमेश पाटील यांची बाईक ज्या वेगाने धावते ना त्या रीतीने धावा आल्या होत्या. परंतु इथे त्या धावा येतील का पुढेही तेच पाहणं गरजेचं. हाफ ट्रॅकर ऑन साइडला अगदी चेंडूच्या रेषेमध्ये आले. अगदी पिक केला बॉल ऑन साइडला मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर धाडलंय. एक्सिलंट टायमिंग ब्युटिफुल प्लेसमेंट चौकार. संघाची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती आहेत. इन टू द गॅप खेळलेला हा फटका पाहायला मिळाला. अगदी चिंप्याने सुईमधून धागा अलगट काढावा त्या रीतीने हा स्ट्रोक होता. गोलंदाजाने इथे मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा आपल्या रनवेवरती येत असताना पाहायला मिळतोय. सतीजी कुरुप सर पंचांच्या भूमिकेमध्ये लेदर बॉलचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे नेहमीच आपण पाहिला. यावेळेचा चेंडू उजव्या सीच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. ग्लोरियस स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फॅन्टास्टिक बॅटिंग बाय कृष्णा गवळी. ठोकलाय हा चौकार. ते 42 धावा धावफलकावरती आहेत. कृष्णाला आपण पाहतो रिप्ले मध्ये बॅकफुटला आले होते. अगदी क्रीजच्या गैरेचा वापर त्याने केला आणि लेंथ वरती पोहोचल्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला जिथे गॅप मध्ये हा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. चांगली ऍक्शन परंतु त्याहूनही अधिक चांगल्या रीतीची फटकेबाजी कृष्णा गवळी करत असताना एंटरटेन करतोय. प्रेक्षक वर्गाला इथे मिस टायमिंग झाला. फटका फसला. झेल महत्वाचा. कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल आणि इथे टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक पहिला बाद. जितेंद्र ठाकूर अप्पांचा हात त्याला बेटा दादाची सदैव साथ त्याला. जितेंद्र ठाकूर अप्पांचा हात त्याला दादाची सदैव साथ त्याला. दत्तात्रय दाढी बाबांचा राजा कुस्तीच्या दुनियेचा. दत्तात्रय दाढी बाबांचा राजा कुस्तीच्या दुनियेचा.
बारा बॉल मध्ये कृष्णा गवळींची बॅटिंग आपण पाहिली. 28 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. संघाला एक महत्वपूर्ण खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शॉर्ट बट स्वीट संघासाठी महत्वपूर्ण खेळ त्याचा राहिला. आकाश चिंदारिया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते असताना पाहायला मिळतोय. मुंबईच्या अँटॉपिलचा असणारा हा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो. अगदी अल्पावधीमध्ये यशाची उंचच्या उंच शिखर ह्या खेळाडूंनी गाठली. सुरुवातीच्या कालखंडांपासूनच आपण पाहिलं ना तर आक्रमकता ही त्याच्यामध्ये ठासून भरलेली पाहायला मिळाली आणि तोच आकाश चिंदारिया मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळेल. सफलता प्राप्त झाली प्रतीकला. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू इथे ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय. एकच धाव केवळ इथे अर्जित करण्यात येईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 रन्स ऑन अ बोर्ड इन थर्ड ओव्हर. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चहू बाजूला सीमारेषा असणारे हे क्रीडांगण त्याच वेळेला रेलिंग चहू बाजूला पाहायला मिळते. भव्य दिव्य असं व्यासपीठ अनेक स्टँड या स्पर्धेची शोभा वाढवतात. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा टाकावा लागेल गोलंदाजाला. बॅटरच्या रीच मध्ये नाही आहे हे पंचांनी जाणलं आणि लगेचच गोलंदाजाला दंडित करण्यात आला. वाईट बॉल आहे. चेंडू वाईट असावा परंतु संघासाठी वाईट नसावा. या गोष्टींना अनेक वेळेला महत्वाच्या राहतात आणि त्याच गोष्टी इथे पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती धावा अवांतरच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचत असताना धावफलकावरती 44 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल राईट मोर द विकेटने यावेळेला गुडलेन स्पॉटवरती टाकला होता. वेगाने टाकला होता हा बॉल. फास्ट अँड फ्युरियस जिथे पाहायला मिळाला. पंचांनी सांगितलं लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येत असताना पाहायला मिळते. ती एक धावफलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचत 45 धावा धावफलकावरती आहेत. 45 रन्स ऑन अ बोर्ड. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगल्या धाटणीची गोलंदाजी केली आहे प्रतीकने. या षटकामध्ये कमबॅक करून दिलाय. आकाशसाठी हा चेंडू बॅटची लिडिंग एज टॉप पेस घेतलाय. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये धावा मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तेहतीसच्या धावगतीने धावफलकावरती धावा 49 खेळाडू बाद झाले. ते 49 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय निलेश जिदा भिंटाडे. अवध 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एनबी अवध या नावाने हा संघ नेहमीच खेळत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. अनेक वेळेला आपण म्हणतो ना हार कदापिही मानायची नाही. जंगलाचा राजा सिंह एक शिकार पकडण्यासाठी जवळपास 7 ते 8 वेळेला प्रत्येक दिवसाच्या दरम्यान तो प्रयत्नशील राहतो. परंतु अपयश त्याच्या पदरी पडत असताना पाहायला मिळालंय. अगदी तो यशस्वी आणि राजा सिंह जो मात्र जंगलाचा राजा यासाठी त्याला पाहिलं जातं ना कारण कधी हार न मानण्याची क्षमता. कदापि हार मानायची नाही. शेवटचा बॉल पडेपर्यंत आपण जिंकण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये उतरलेला असतो. धावफलकावरती धावा 49 खेळाडू बाद झाले. ते 3 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. इथून मोठी फटकेबाजी अपेक्षित राहील परंतु त्याच वेळेला चांगली गोलंदाजी करत असताना एनपी स्पोर्ट्स उत्तम या टीमला इथून विकेट अपेक्षित राहतील. खेळाडूंना बाद करणं गुच्छामध्ये विकेट्स घेणं या गोष्टी महत्वाच्या राहणार आहेत गोलंदाजी मार्कवरती. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. अर्थात प्रणय कोळी याला पाचारण करण्यात आलाय. आज जुचंद्र विभागामधील 2 खेळाडू पाहायला मिळतात. एक प्रतापला आपण पाहतो प्रताप भोईर आणि हितेंद्र भोईर हे 2 खेळाडू जे पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर इथे ऑन साइडला खेळलाय. चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या पार. तुषार रणदिवेच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार.
तिलकरत्ने दिलशानने जरूर आणलं, दिलूस खूप जरूर म्हटलं गेलं, परंतु त्याला जास्तीची प्रसिद्धी दिली ती सुपला शॉटने. यावेळेला देखील इथे फॉलोइंग स्लिप खेळला ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होणार, धावा मिळतील त्याच्या, चेंडू सीमारेषा पार, चौकार. आउट खेळतोय तुषार रणदिवे. रणची आणि धाव संख्येची भूक ही त्याच्यासाठी नेहमीच पाहायला मिळाली. धावांसाठी धावाधाव करणारा हा खेळाडू नेहमीच यशस्वी होत असताना पाहायला मिळतोय. 47 ला 1 आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना प्रणय कोळी जो मात्र महागडा ठरत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये महागडी गोलंदाजी त्याची राहिली आहे. पहिल्या 2 बॉलवरती 8 आले आणि यावेळेला स्विच हिट केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, तिसऱ्या बॉलवरती ठोकलाय, हा तिसरा चौकार. स्पीडावरती आगमन होत असताना पाहतोय आपण शुभंगीताई बेंद्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी. तुषार रणदिवे 7 बॉल 25 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 61 धावा धावफलकावरती आहेत. संघ अडचणीमध्ये ज्या ज्या वेळेला पाहायला मिळाला त्या त्या वेळेला धावसंख्येची भूक त्याची पाहायला मिळते. योगीजी भोईर माजी उपसरपंच यांचे आगमन झाले, त्यांनाही विनंती करूया या व्यासपीठावरती. परंतु मैदानाच्या आतमध्ये चौथ्या बॉलवरती चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर, तुषार रणदिवेच्या बॅटमधून चौकार. आठ बॉल आणि 29 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. संघाची धावसंख्या 65. 65 रन्स ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न, निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने एक अँगल बनवणारा हा चेंडू जो मला पाहायला मिळाला. अनप्लेबल डिलिव्हरी, वेगाने टाकला होता. एक टॉप क्लास गोलंदाजीसाठी प्रणय कोहलीला नेहमीच जाणलं जातं, परंतु सुरुवातीच्या 4 बॉलवरती सपाटून मार त्याने खाल्ला होता. एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा 65. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू देखील इथे ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडूने घेतलेलं वळण, त्याच वेळेला वेगाने टाकला गेलेला हा बॉल कमी उसळीचा जो अनप्लेएबल यष्टिरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल आलाय. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक खेळाडू तंबूच्या यात्रेला परतल्यानंतर टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना एम.बी. अवध या टीमची धावफलकावरती धावा 65. 65 लॉस ऑफ 1 विकेट्स. एन.बी. अवध एक डीजे ब्रेक घेऊ. हार्दिकाचं स्वागत. चेतनजी भोईर युवा कार्यकर्ते यांचे या ठिकाणी आगमन झालं. आपलंही हार्दिकाचं स्वागत आम्ही करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. 65 ला एक अजूनही मॅच बनवू शकते, कारण इथे धावा रोखणं आवश्यक आहे. उत्तरार्धात दाखल हवा जर का यदा कदाचित थांबली तर धावा बनणं कठीण होऊ शकतं. बॅटिंग करत असताना उत्तरार्धामध्ये MP स्पोर्ट्स उत्तन या टीमला रायनल आला गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा आणि अंतिम षटक असेल, अर्थात 5वं षटक आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे.
पहिला बॉल समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम षटकार. या षटकारासाठी श्री साई डेव्हलपर्स अर्थात प्रथमेशजी पाटील आणि अभिष्कारजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आकाश चिंदारी यासाठी असेल. हा बॉल उजव्या शीच्या बाहेर येथे बोल्ड अँड कॉट. खेळाडू क्रमांक दुसरा होईल बाद. रायनलला यश प्राप्त होत असताना आकाश चिंदारी या तंबूच्या आथऱ्याला. षटकारांचा अर्धशतकांचा बादशाह आणि एका वर्षाच्या हंगामामध्ये जवळपास 21 ते 22 अर्धशतक ठोकणारा, जवळपास ज्याच्या कारकिर्दीमध्ये 52 ते 53 अर्धशतक आपण पाहिलं होतं, तो अर्थात थॉमस डायस मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. अंडरआर्म क्रिकेटचा बेताब बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अगदी दुखापतीतून सावरत असताना तो क्रीडा नगरीच्या आतमध्ये दाखल झालाय. आज कशा धाटणीची खेळी त्याच्या माध्यमातून अपेक्षित राहील. एमपी स्पोर्ट्स उत्तम हा संघ ग्रामीण बिग बॅश अर्थात 70-70 स्पोर्ट्स प्रेझेन्स आणि हे प्रेझेन्स अर्थात पाहायला मिळणारी 7 लाखाची स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून उत्तम संघाचा खेळतोय. 23 तारखेला त्याला आपण इन ऍक्शन मध्ये पाहू. पहिला बॉल खोलवा टप्प्याचा पाहायला मिळाला. फिरकीपट्टू गोलंदाज अर्थात रायनलला आपण पाहतोय चांगल्या डाटणीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आकाश शिंदारे याच्या पहिल्या षटकारासाठी त्याच वेळेला कैवल्यजी पाटील बंधू अर्थात ब्रँडे स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील तुषार रणदिवेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. पुढचा बॉल बाहेरच्या दिशेने निघणारा गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर चेंडू आहे. थॉमस डाईसला आपण स्क्रीनवरती पाहतोय. क्रिकेटचा एक बेबाद बादशाह म्हणून त्याकडे पाहिलं जातं. त्याचा आजचाही तोही स्ट्रोक आजही आठवतो की त्याने रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अक्षा कबरला खेळलेला दैदिप्यमान असा षटकार. पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वळतील गोलंदाजासाठी. इथे कुठे ना कुठेतरी बिघाड होत असताना पाहायला मिळाला. एक काळ होता थॉमस डाईस ज्या वेळेला मुंबापुरीच्या क्रिकेटमध्ये नेहमीच पाहायला मिळायचा ना, पहिल्या बॉलवरती षटकार ठोकण्याची किमया त्यांनी नेहमीच केली आहे. पुढचा बॉल याही वेळेला खोलवा टप्प्याचा हा चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्यात आलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर मात्र धाव येत असताना पाहायला मिळते ती एक. काही वेळेला ना इतिहास रंजक असतो, काही वेळेला इतिहास आठवावा असतो, काही वेळेला इतिहास विसरावा असा देखील असतो. वेळ प्रत्येकाची येत असते. काही जण वेळ येणारी वेळ काहींनी इतिहास गाजवलेला असतो, काही गाजवत असतात आणि येणारी कालावधीमध्ये काही गाजवणार असतात. 73ला 2 आहेत. मैदानाच्या आतमध्ये तुषार रणदिवे बॅटिंग करतोय. हा बॉल समोरच्या दिशेने केला. फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण रायनलचं पाहायला मिळालं. आपल्या मनगटाचा पुरेपूर वापर त्याने केला. एका चायनामन सारखी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धाव मिळते ती एक. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल. 74 धावा धावफलकावरती आहे. 74 लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅटिंग करत असताना NB अवध टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 लाखाचं प्रथम पारितोषिक. लॉर्ड फुलटोस ऑन साइडला वेस्ट साइड जास्त आहे. भीमरचा नो त्यावरती येणारा हा घणाघाती फटका षटकार. नो बॉल वरती आलेला षटकार 81. पुढचा बॉल
यावेळेला खोलवर टप्प्याचा हा चेंडू फ्री हिटचा बॉल होता, ऑन साइडला केला क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येईल, एकच धाव इथे मिळेल. एंड ऑफ द 5th ओव्हर. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धाव फलकावरती धावा त्या 82, 82 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत साई स्पोर्ट्स वाकीपाडा जुचंद्र आयोजित लोकनेते दमदार कार्यक्षम आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या नावाने येणारी स्पर्धा विकास पुरुष चषक 2023 आपल्याला पाहायला मिळते. स्क्रीनवरती आपण पाहतोय स्कोर कार्ड. 82 ला 2 आहेत. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आला. अजूनही एका षटकाचा खेळ शेष आहे, अर्थात शेवटचं षटक अजूनही येणं शेष आहे. अर्थात या स्पर्धेचं प्रमुख आयोजन अभिषेकाजी दत्तात्रय पाटील साहेब, अध्यक्ष बहुजन विकास आघाडी वाकीपाडा, त्याच वेळेला कन्हैयाजी भोईर साहेब कार्यसम्राट माजी सभापती यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. अगदी काही क्षणापूर्वी ना ते गीत मात्र डीजेचं पाहायला मिळालं होतं. पाटलांचा बैलगाडा आणि पाटलांच्याच नावाने येणारी स्पर्धा जी पाहायला मिळते. पाटील या नावामध्येही अनेक वेळेला आपण पाहतो ना की काहीच दडलंय. पी अर्थात प्रेम, ए अर्थात आत्मविश्वास, टी अर्थात त्याग, आय अर्थात इमानदारी आणि एल अर्थात लढावृत्ती. आज पाटील या नावाचा दमखम संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळतो. पाटील हे नाव तितकंसं चर्चेचं महाराष्ट्रभर एका गोष्टीसाठी देखील आहे. ते जे गोष्ट आपण बाजूला सरूया, मैदानाच्या आतमध्ये वळूया. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 82, 82 रन्स ऑन अ बोर्ड. 82 धावा धावफलकावरती आहेत. स्क्रीनवरती आपण पाहत होतो शिवरायांचं प्रतीक जाणता राजा हा ध्वज जो मात्र पाहायला मिळतो. स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे चित्रण केलं जात आहे. विकास पुरुष चषक 2023 ब्रँडेडचा लोगो आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम षटक. इव्हेंटचा पहिला बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती येईल, तद्वर मात्र धाव अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते ती एक. अगदीच पहिल्या बॉलवरती मन बनवलं होतं की पहिला चेंडू मी स्विच हिटच्या स्वरूपामध्ये खेळेन. थॉमस डाईसने पहिल्या बॉलवरती धाव आली, ती एक सिंगल इथे अर्जित करण्यात आली आहे. 83 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. इव्हन गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल तुषार रणदिवे स्ट्राईक एंडवरती. 11 बॉलमध्ये 30 धावसंख्येवरती जिथे नॉट आउट इनिंग त्याची पाहायला मिळाले. लोअर फुल टोज आहे, ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक धावतोय वेगाने, चेंडूचा पाठलाग करेल. अगदी पायाचा पुरेपूर वापर करत असताना चेंडूला इथे अडवलाय. इलियास पेरीची आठवण झाली. त्याच वेळेला इलियास पेरी यासाठी आठवण झाली ना की फुटबॉल विश्वचषकामध्ये जिने आपल्या ऑस्ट्रेलिया देशाला जिथे रिप्रेझेंट केलं होतं आणि क्रिकेटमध्ये देखील विश्वचषकाच्या अंतिम फायनल मध्ये देखील तिने आपल्या देशाला ऑस्ट्रेलियाला रिप्रेझेंट करणारी ती खेळाडू पाहायला मिळते. अर्थात फुटबॉल आणि क्रिकेटमध्ये आपला हातखंडा राहिलेला इलियास पेरीची निश्चित आठवण झाली. धावा आल्या ते इथे 2. पुढचा बॉल लोअर फुलटोज आहे, ऑन साइडला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा वेगाने चेंडूवरती येईल. फेकी करण्यात येत असताना तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात आल्या त्या 2. वेगाने धावलायची त्याची चपळाने हरणाचा वेग धारण केला तुषार रणदिवेने. धावा अर्जित करण्यात आल्या तर 2. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 87 धावा धावफलकावरती आहेत. इट इज 7 रन्स ऑन अ बोर्ड. 87 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिथे शेवटच्या आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना या षटकामध्ये अद्याप 3 बॉलवरती 5 धावा खर्च केल्या गेल्यात. पुढचा बॉल इथे स्विच हिट केलाय तुषार रणदिवेच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दिवसामध्ये आपलं नाणं खणखणीत भासतंय हे सांगण्याचा प्रयत्न निश्चित करेल अवध 11 ही टीम अर्थात NBA अवध. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्या घडीला 93. 14 बॉलमध्ये 40 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय तुषार रणदिवे. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. पुढचा बॉल. याही वेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. प्रकाश या ठिकाणी जरूर प्रताप पाहायला मिळाला होता, परंतु धावा इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्या त्या 2. प्रकाश आणि प्रताप हे 2 असे एकाच गावाचे खेळाडू आहेत, परंतु इथे
प्रतापला आपण पाहतोय धाव फलकावरती धावा आहेत. त्या दोन संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 95 धावा धाव फलकावरती आहेत. मागील मॅच मध्ये 44 धावांची नॉट आउट एक नायाब इनिंग तुषार रणदिवेने केली होती 15 बॉल मध्ये. सध्या दगडीला 15 बॉल मध्ये तो 42 वरती नॉट आउट आहे. हा बॉल इथे ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक फार वेगाने धावतोय. चेंडूचा पाठलाग करेल. तडवर मात्र एक धाव तर जरूर अर्जित करण्यात आली आहे. दुहेरीचा प्रयत्न देखील यशस्वी झालाय. 2 धावा मिळाल्या. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि तो इथे लंगला. तुषार रणदिवे होईल तो बाद. तिसरा खेळाडू बाद झालाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 97 असताना तिसरा खेळाडू इथे बाद होईल. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. जाता जाता एक गोष्ट बंधू आवर्जून सांगायला हवी, विकेट फार महत्वाचे आहेत या स्पर्धेमध्ये. कारण शेवटच्या क्षणाला जर का सामना बरोबरी झाला तर प्रथमतः विकेटवर ह्या पाहिल्या जातील. पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धामध्ये बनवण्यात जातात त्या धाव फलकावरती धावा. त्या 97-98 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात येईल आणि 98 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल, काय घडतं काय बिघडतं या आपण ऐकूया या उत्तरार्धामध्ये. हरेजी पांड्या सरांचा आवाज, अर्थात इंडिया. आय जुचंद्र गावाचा लाडकी वाकी पाड्याचा. आय जुचंद्र गावाचा लाडकी वाकी पाड्याचा. आमचा आविष्कार दादा मोठ्या मनाचा. एकच वादा आविष्कार दादा मोठ्या मनाचा. थँक्यू व्हेरी मच जी. विकास पुरुष चषक 2023 असा दिवस अप्रतिम सामन्यांचा ठरतोय, अप्रतिम धावांचा ठरतोय. तुषार रणदिवे, आज तुषारनं जबरदस्त दिवे लावलेत, मात्र ते रनचे, त्याचं नावच आपण बघतोय रणदिवे आहे. आणि खरोखरच ही गोष्ट सांगायलाच पाहिजे. प्रत्येक सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी आणि एक मोठी धावसंख्या आता चेस डाऊन करावी लागेल, ती म्हणजे NP स्पोर्ट्स संघाला. लेट्स सी काय घडेल या सामन्यामध्ये. याचा पूर्वार्ध आपण पाहिलाय, मात्र उत्तरार्धात अजूनही काही घडू शकेल. क्रिकेट हा असा खेळ आहे जो सगळ्यांना वेगळेपणा दाखवणार आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. त्यामुळे निश्चितच या सामन्याकडे लक्ष लागलेलं असेल. चला NB अवॉर्ड टीमला विनंती करतोय, मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, लगेच या, कारण सामना अतिशय चांगल्या स्वच्छ सूर्यप्रकाशात पूर्ण व्हावा अशी आमची इच्छा आहे. मात्र निश्चितच या स्पर्धेचा प्रथम पारितोषिकाकडे लक्ष घातलं तर रोख रक्कम 5 लाख रुपयाचं पारितोषिक आहे आणि विकास पुरुष चषकाची अप्रतिम ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. द्वितीय पारितोषिक आहे रोख रक्कम 3 लाख रुपये आणि अप्रतिम ट्रॉफी आहे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी अप्रतिम बाईक आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज साठी देखील अप्रतिम ट्रॉफीज आहेत आणि नंतर आपण अप्रतिम सायकल देखील पाहायला मिळत आहेत. सायकलचे पारितोषिक आहे आकर्षक चषक भूपेश पाटील यांच्या मार्फत उपाध्यक्ष बहुजन विकास आघाडी, तसेच बाईक हर्षद पाटील युवा कार्यकर्ता यांच्या मार्फत इथे देण्यात आलेल्या मालिका वीराची. आणि सन्मान चिन्ह आपण बघतोय अप्रतिमरित्या फॉर्म करण्यात आले. दर्पण पाटील फाईन आर्ट चे आमचे दर्पण पाटील यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे, त्यामुळे त्यांचं देखील मनापासून कौतुक करूया. विकास पुरुष चषक सामनावीरच्या सगळ्या ट्रॉफीज भूपेश पाटील बंटी ठाकूर यांच्या मार्फत देण्यात आलेल्या प्रथम व द्वितीय क्रमांक चषक आणि मालविका वीर चषक कैलास पाटील उद्योजक वाकीपाडा, प्रथमेश पाटील युवा कार्यकर्ता बहुजन विकास आघाडी यांच्या मार्फत आले. मालिका वीराची बाईक हर्षद पाटील यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे. फलंदाज व गोलंदाज यांच्यासाठी सायकल आहे भूपेश पाटील उपाध्यक्ष बहुजन विकास आघाडी वाकीपाडा यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे. विपुलभाई पारेख शेठ यांच्या उद्योजक कांदिवली यांच्या मार्फत देखील अफलातून सहकार्य आलेलं आहे. तसेच नियाज पठाण शेठ शांती हाऊसिंग बिल्डर्स डेव्हलपर्स यांच्या मार्फत देखील अप्रतिम सहकार्य स्पर्धेसाठी आलेले आहे. सन्मान्य प्रकाशभाई डोका शेठ रिषभ ग्रुपचे उद्योजक वसई विरार यांच्या मार्फत देखील या स्पर्धेसाठी अफलातून सहकार्य आलेलं आहे. तसेच आमचे सगळे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते, इकडच्या ग्रामपंचायत सदस्य, तसेच इतर अधिकारी वर्ग यांनी देखील आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य दिलं आहे. आणि एकूणच ही स्पर्धा आजच्या दिवसात आपल्याला संपन्न होताना दिसते. हा पहिला दिवस आहे. येणाऱ्या 3 दिवसात देखील अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अनेक मान्यवर आपल्याला या मंचावर पाहायला मिळतील. चला वळूया एकूणच या सामन्याच्या उत्तरार्धाकडे, जिकडे आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ इंडियाचा, म्हणजेच हरीश पंड्या सरांचा. ऑडिओ सर. धन्यवाद संकेत. शुभ संध्या दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत है. बहुजन विकास आघाड़ी पुरस्कृत साई स्पोर्ट्स वाकीपाड़ा जुचंद्र द्वारा आयोजित लोकनेते
आमदार श्री हितेंद्र जी ठाकुर विकास पुरुष चषक 2023। कल इस टूर्नामेंट का दूसरा दिन है। सुबह 10 बजे ठीक पहला मैच शुरू होगा। एशिया स्टार्स और शिरसाट स्पोर्ट्स नगर, और कल का दूसरा मैच होगा उमेश 11 मुंबई और बंटी 11 डिंगडोंग पुणे। तो कल 4 टीमें अपना मुकद्दर आजमाइश करेंगी, लेकिन इस वक्त सारी नज़रें जो टिकी हुई है वो इस मैच पर। हाईएस्ट टीम स्कोर खड़ा किया है 98 चेस करना है। आज के दिन का हाईएस्ट स्कोर विश्वनाथ जाधव के नाम रहा है, और हाईएस्ट टीम स्कोर NB अवध ये टीम के नाम रहा है। नीलेश दादा भिंताड़े धनकौड़ी पुणे और मेहताब भाई स्पेस एज, ये मिलकर एक ऐसा नाम है जिसने पिछले 3-4 साल में बहुत ज़बरदस्त काम किया। इस साल अगर मैं बताऊं तो राष्ट्रवादी चषक और क्रिकॉन, ये 2 टूर्नामेंट बहुत लाजवाब विजेता पद हासिल किया। और जो 70-70 धमाका बिग बैश नई दिल्ली में हुआ, उसमें भी ये टीम ने ज़बरदस्त प्रदर्शन किया था। और पहला ओवर लेकर आ रहे फरमान खान, जो खास हरियाणा से यहाँ खेलने पधारे हैं। धीरज सिंह जो उत्तर प्रदेश से खेलने के लिए पधारे हुए हैं। तो मेरे ख्याल से NB अवध की जो ये बहुत अच्छी है। NP का जहाँ तक सवाल है, NP स्पोर्ट्स उत्तन, इनके लिए 2 ओपनिंग बैटर है, प्रणय पाटिल और मैकमिलन गोविंद। 98 टू विन ऑफ 36 बॉल्स। फरमान की पहली गेंद ऊपर उठती हुई, किसी हवाई अड्डे से ऊपर उठते हुए जहाज की तरह टेक ऑफ लिया उस गेंद ने। कंधों का अच्छा इस्तेमाल कर लेते हैं। धमाका दिल्ली में आप देखेंगे प्रिंस यादव, जो इन दिनों बहुत ज़बरदस्त गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन उस वक्त फरमान खान जो अपनी गेंदबाजी के ज़रिए चर्चा में रहे हैं पिछले 2-3 सालों में पूरे हिंदुस्तान के टेनिस क्रिकेट में। फरमान की ये गेंद उठा दिया और स्ट्रोक बहुत बढ़िया रहा है। सीधा हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ गेंद आ जाएगी, और यहाँ पर 4 रन से शुरुआत करते हुए बल्लेबाज प्रणय पाटिल। बताते हुए फरमान की ये गेंद जड़ में आती हुई, बॉल हवा में रही, और धीरज सिंह ने, देखिए इसको कहते हैं क्रिकेट, कितना बड़ा विरोधाभास है। पिछली बॉल पर चौका और इस गेंद के ऊपर मिल गया मौका, और धीरज सिंह ने कैच आउट कर दिया वहां पर बैटर को। चौका खाने के बाद किस तरह वापसी करनी चाहिए, ये फरमान खान से सीखने वाली बात है। और फरमान ने पूरा नहीं होने दिया प्रणय का मैच जीतने का अरमान, क्योंकि पहला विकेट उन्होंने ले लिया। अब मैकमिलन गोविंद के साथ जुड़ते हुए नए बैटर हैं। बैटर है अभिषेक पाटिल। पाटिल ने भी इस बार हुक करने का प्रयास किया। एक और विकेट चला जाएगा। जी हाँ, नहीं, कैच नहीं हो पाया। वो जो स्लोप है, वहां पर ढलान है, वहां पर कैच नहीं कर पाने का गम रहा फील्डर के लिए। लॉर्ड्स के मैदान पर बॉलिंग एंड पर स्लोप रहता है, लेकिन यहां पर अगर देखें तो स्लोप जो है मिड विकेट और मेरे ख्याल से मिड विकेट कहा जाएगा और शॉर्ट मिड विकेट, ये जगहों पर ढलान थी, जिसका नुकसान रहा। 5 रन 1 विकेट पर। बहुत ज़्यादा बाहर दायरे के और वाइड बॉल दिया अंपायर सतीश कुरूप ने। सतीश कुरूप और सुशांत मांजरेकर, ललित भोईर और माणक मारवाड़ी, ये हमारे 4 अंपायर्स हैं जिन्होंने आज ये 5 मैचेस को अंजाम दिया है। कमेंट्री में हमारे साथ संकेत पाटिल, भाईंदर की एक सुरीली आवाज़, चंद्रकांत शेट्टे, जयेश भोसले, प्रमोद शेड़गे, ये हमारे भाइयों ने आज सुबह से आपका मनोरंजन किया।
इस बार बेसबॉल हिट और फ्लैट 6 मौका आएगा। वो गहरा मिलन था, क्रीज में डीप गए, हाथ में दस्ताने पहने थे और केवल दिशा दे दी 6 रन। या दरम्यान सन्माननीय मिनार पाटील यांचं देखील आगमन होते, युवा कार्यकर्ते. वेलकम मिनार. फाईन आर्ट मधील एक मोठं नाव आहे. वेलकम. यावेळेला हा चेंडू जर बघितला तर निश्चितच अफलातून चेंडू ठरतोय. मात्र मिनारचं खास कौतुक आहे, या स्पर्धेसाठी आपण जो विकास पुरुषचा लोगो बघतोय आपल्या एकूणच मुख्य विकेटवर मिनारचे सगळं कर्तृत्व आहे ते फाईन आर्ट मधील मोठं नाव आहे सर. आणि निश्चितच जहागीर आर्ट गॅलरी आपण बघतोय या मुंबईच्या फोर्ट परिसरात आहे आणि तिथे देखील या एकूणच मुळाचं चित्राचं आपलं प्रदर्शन आपण पाहू शकलोय. एक भरपूर मोठं नाव आहे, कलाकारांचं गाव आहे जुचंद्र परिसर आणि मिनार हे त्यातलंच एक मोठं नाव आहे. वेलकम मिनार, तुझं खूप सारं स्वागत आहे. 1 ओवर 12 रन 1 विकेट। संजय बता रहे 10 बल्लेबाजों ने 6 मार के आज शुरुआत की है। मीनार, आपकी उपलब्धि और आपकी कला, मीनार की जो काम करने की शैली है और जो विकास पुरुष का लोगो डिज़ाइन किया गया है, ये देखिए जुचंद्र स्टेशन से, अब इसको कहते हैं स्टेशन व्यू, एरियल व्यू। अगर आप कार में बैठकर देख रहे हैं तो ड्राइव इन सिनेमा, स्टेशन पर बैठकर देख रहे हैं तो सब लोग देख रहे हैं। लेकिन मीनार, आपकी तारीफ करना चाहूँगा, आपकी जो उपलब्धि इस तरह है कि मुझे ऐसा लग रहा है कि 4 मीनार के ऊपर मीनार का बैनर लगाना चाहिए, ये आपका काम है। स्कोर 12 रन 1 विकेट पर नया ओवर लेकर आ रहे तुषार रणदीवे। बहुत जबरदस्त प्रदर्शन एनबी ट्रॉफी नवंबर में, एनबी ट्रॉफी में क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल और फाइनल तीनों मैचेस में उन्होंने अर्धशतक लगाया। आप अंदाजा लगाइए, ये तुषार रणदीवे की क्रिकेट की बहुत बड़ी उपलब्धि है। और अब ओवर करने के लिए तैयार होने मैकमिलन 6, अभिषेक 1। बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास और बाएं हाथ से थ्रो कर दिया था वहां पर, और व्हाट अ शॉट, डायरेक्ट एट द स्टंप्स। और देखिए किस तरह इन फॉर्म क्या थ्रो किया। यही कहते हैं जब कामयाबी कदम चूमती है ना तो एक ही चीज कहा जाता है कि जब अपनी चलती है ना तो दुनिया की जलती है। नो डाऊट सर. मात्र एक गोष्ट मला लक्षात येते, मागच्या काही वर्षापासून सातत्याने आपण या क्रिकेटपटूंना बघतोय आणि खास करून तुषार रणदिवे ॲज अ बॉलर म्हणून जेव्हा तो संघामध्ये आलाय, मात्र त्यानंतर ॲज अ बॅटर हे ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही काय म्हणाल? सातत्याने तुम्ही या खेळाडूला बघताय, या ट्रान्सफॉर्मेशन विषयी काय म्हणाल तुम्ही? नहीं देखिए, क्रॉस किलिंग वक्त की मांग है, केवल एक चीज का कौशल्य या कुशलता ये आपके लिए पर्याप्त नहीं है। ये हरफन मौला खिलाड़ियों का खेल है। 12 पे 2 आउट हो गए, वहां पर 2 बॉल पर 1 रन बनाकर अभिषेक पाटिल। अब नए बैटर है प्रताप भोईर। तो देखिए 22 का 1 रन दिया जा रहा है। स्किल सीखना बहुत जरूरी है। बल्लेबाज है तो गेंदबाजी सीखे, गेंदबाज है तो बल्लेबाजी सीखे, बल्लेबाज और गेंदबाज है तो क्षेत्ररक्षण सीखे, बल्लेबाज गेंदबाज क्षेत्ररक्षण है तो विकेट कीपिंग सीखे, बल्लेबाज गेंदबाज क्षेत्ररक्षण और विकेट कीपर है तो कप्तानी सीखे, बल्लेबाज गेंदबाज विकेट कीपर कप्तानी और ऑलराउंडर है तो फिर टीम को एकजुट करना सीखे। सीखते रहे, सीखना बंद तो जीतना बंद। जो सीखता है वो आगे बढ़ता है, जो सीखता नहीं है वो वहीं पर ख़त्म हो जाता है। तो मेरे ख्याल से यस, तुषार रणदीवे ने अपने आप को बहुत अच्छा आजमाया। 10 PL सूरत में भी बहुत ज़बरदस्त उनका प्रदर्शन रहा था इस साल। स्कोर 13 रन 2 विकेटों के नुकसान पर। प्रताप भोईर टिवरी गांव के खिलाड़ी है जो इस वक्त आए। इस बार जगह पर खड़े रहकर खेलने का प्रयास, एक और कैच वहां पर कमर के बल झुकते हुए, बिल्कुल ऊंची नीची ढलान के ऊपर जाते हुए वहां कैच को मुकम्मल किया। बहुत ही बढ़िया कैच, ऑन दी राइस खेलना पड़ा और ऊंचे नीचे टेढ़े मेढ़े जिंदगी के रास्ते हो या क्रिकेट के रास्ते, मंजिल तक तो पहुंचना ही है। और आखिरकार शारीरिक संतुलन और शारीरिक सुसज्जता दोनों का भव्य परिचय देते हुए
उस कैच को मुकम्मल किया, विकेट गिरता हुआ तीसरा यहाँ पर एनपी स्पोर्ट्स उत्तन का। और उत्तन के लिए इस वक्त अब परिस्थितियां जो है विपरीत है। मैकमिलन गोविंद अकेले वहां पर लड़ाई लड़ रहे हैं, लेकिन उनकी लड़ाई क्या पर्याप्त रहेगी? एक और बल्लेबाज आउट होता हुआ शून्य पर, और अब नए बैटर है हितेंद्र भोईर जूचंद्र। हितेंद्र भोईर अगर इस मैच को जीता देते हैं, और 50 साल से ज्यादा उनकी उम्र है। नहीं सर, गलत बोले आप, 50 साल नाही आहे, 50 पेक्षा जास्त मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्राप्त करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू जास्त कट झालाय, वाईटचा इशारा होतोय, अवांतर धाव मिळते। बॅक टू यू सर। नहीं, डेफिनेटली 50 से ज्यादा मैन ऑफ द सीरीज इज गुड। अगर आज वो मैच जीता देते हैं तो मैं आकाश का जो चंद्र है ना, वो तोड़कर जूचंद्र गांव के मेन गेट पर लगा दूंगा। बहुत मुश्किल काम है, लेकिन करना होगा। अब यहां पर एक और वाइड बॉल अपने बाहों को खोलते हुए, पातीने जर 3 षटकार ठोकले तर हृदयनाथ भोईर यांच्या मार्फत 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। नया बैटर है हितेंद्र भोईर, लेकिन इस वक्त देखिए परिस्थितियां जो है ये मायने रखती है, लेकिन परिस्थितियों से ज्यादा मनस्थिति क्या है ये मायने रखेंगी। तुषार रणदीवे की अगली गेंद, इस बार भी बड़ा स्ट्रोक खेलने के चक्कर में स्विंग न मिस, और रनों की किल्लत अब नजर आ रही है। रिक्वायर्ड रन रेट बढ़ता जा रहा है धीरे धीरे। अब उल्टा पुल्टा शॉट खेल दिया, फ्रस्ट्रेट कर दिया है बैटर को वहां तुषार रणदीवे ने। और ओवर इस वक्त खेला जा रहा है पावर प्ले का दूसरा, जो खत्म होता हुआ 2 ओवर के बाद 15 रन 3 विकेटों के नुकसान पर 7.5 रन के औसत से यहां बल्लेबाजी चल रही है। 98 रन बनाने हैं, उसमें 15 बने हैं, यानी कि 83 रन और चाहिए। और एक बॉलिंग परिवर्तन शायद हम देखेंगे, नहीं, इस बार भी फरमान खान को फरमान दिया गया है। 24 गेंदे 83 रन। कल आप देखेंगे आयशा स्टार्स और शिरसाट स्पोर्ट्स, उमेश 11 और बंटी 11 डिंग डोंग। और तीसरे दिन आप देखेंगे धमाका नई दिल्ली और रायगढ़, और बीजीआई 11 और ड्रीम 11। क्या बात है, ड्रीम 11 अब जूचंद्र भी आ चुकी है, वाह। तो मेरे ख्याल से फरमान खान अगला ओवर डिजर्व भी करते हैं। पहले ओवर में 12 रन देकर 1 विकेट। पावर प्ले में 12-15 आम बात है, क्योंकि एक आध खराब बॉल है, फील्डिंग रिस्ट्रिक्शन है, चली जाती है। लेकिन अब क्षेत्ररक्षण को फैला दिया गया है। विकेट कीपर है थॉमस, एक फ्लाई स्लिप, एक वाइडिश गली, एक शॉर्ट पॉइंट, एक कृष्णा गौड़ी को वहां पर विकेट कीपिंग का मौका दिया है। और ये खूबसूरत 6, नो बॉल, फ्री हिट और 6 रन। फरमान खान के लिए तो मानो दिल भी टूटा और आवाज भी नहीं आई। देखिए किस तरह ये नो बॉल थी, और मैकमिलन गोविंद कहाँ मानने वाले हैं। ये तो ये बात हुई कि वीवा मॉल में आप शॉपिंग के लिए गए, आपको कैशबैक भी मिला और महिंद्रा हॉलीडेज का वाउचर भी मिला। अब फ्री हिट की गेंद है, इसको किस तरह इस्तेमाल किया जाएगा मैकमिलन गोविंद द्वारा। बहुत फोकस मैन, 3 गेंदों में 12 रन मैकमिलन गोविंद, 2 6 लगा चुके हैं अब तक इस पारी में। सामना करेंगे फरमान खान का। यहां पर बल्ले को स्वाइप करते हुए खेला, डीप मिड विकेट पर जाती हुई गेंद, और 1 रन लिया। वहां दूसरा चाहते थे मैकमिलन, लेकिन मौका नहीं बन पाया था। कृष्णा गौड़ी के पास आती हुई गेंद। कृष्णा गौड़ी भी बहुत अच्छे फॉर्म में है, पिछले सुप्रीमो चषक के बेस्ट बैटर। और 2 साल पहले पीपलगांव तप्पा नगर में कृष्णा गौड़ी ने एक जो कैच लिया उस्मान पटेल का, वहां से वो एकदम फॉर्म में आ गए। गैनीनाथ दादा स्पोर्ट्स टीम के लिए जब वो खेल रहे थे, और उन्होंने एक बड़ी टीम को पराजित किया था, जहां पर लगभग सारे सुपरस्टार उस टीम में खेल रहे थे। गोविंद यूनाइटेड उमरगा, मेरे ख्याल से ये टीम के सामने उन्होंने विजय हासिल की थी। 23 for 3 इस बार खेला विकेटों के पीछे, बड़े आसानी के साथ नजाकत के जरिए ये 4 रन हासिल कर दिए जाएंगे। शक्ति से ज्यादा युक्ति श्रेष्ठ मैकमिलन गोविंद अकेले इस वक्त लड़ाई लड़ रहे हैं, और देखिए किस तरह अंजाम दिया। और ये शॉट था हितेंद्र भोईर का। दोनों एक दूसरे को साथ देंगे तो ये शायद बन सकता है।
Score 27 for the loss of 3 wickets. We are in over number 3. फरमान की नो बॉल, फरमान के लिए अब नो बॉल नासूर बन चुकी है। बॉल से नो बॉल ये बहुत कष्टदायक होता है, लेकिन मार्क्स से नो मार्क्स ये राहतदायक होता है। निशान यहां पर छोड़ रहे हैं फरमान। 27 for 3. या एकूणच नो बॉलवर जर षटकार आला तर 1000 रुपये देण्यात येतील केदारनाथ पाटील यांच्या मार्फत. कमान पादी. 1000 का इंजेक्शन है भाई, लगाना ही पड़ेगा। इस बार ड्राइव कर दिया। देखिए ड्राइविंग करने के लिए उन्हें लालच दिया गया था। 1 रन फ्री हिट के बॉल को मैदान के बाहर नहीं भेजने का मलाल जरूर रहेगा बैटर के मन में। स्कोर आगे बढ़ता हुआ 3 विकेट के नुकसान पर 29। 29 फॉर द लॉस ऑफ 3। 6 ओवर के मुकाबले हैं, तीसरा ओवर चल रहा है। बॉलिंग कर रहे हैं फरमान खान। इंटरनेट थोड़ा स्लो होने की वजह से ऑनलाइन स्कोरिंग जो है और आपके मोबाइल पर जो स्कोरिंग आ रही है वो थोड़ा रुक कर आएगी। और यहां पर बेहतरीन गेंद बिल्कुल पैरों के सामने किया था फरमान खान ने। इस वक्त ऑल इंडिया क्रिकेट को अगर हम देखें तो उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा और दिल्ली, यहाँ से गेंदबाज ज़्यादा आ रहे हैं। बल्लेबाज अगर मैं कहूँ तो गुजरात, महाराष्ट्र, गोवा और भी अन्य जगहों से आ रहे हैं, लेकिन राजस्थान प्रमुख रूप से महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, इन जगहों से बल्लेबाज आ रहे हैं। लेकिन गेंदबाज जो है इसके ऊपर मोनोपोली उत्तर भारत की रही है। 29 for 3। अब 20 गेंदे 69 रन, 20 बॉल्स 69 टू विन। 20 चेंडू 69 धावा। बड़ा इक्वेशन है। मैकमिलन गोविंद को कम से कम 5-6 लगाने होंगे यहां से। 20 गेंदों में अगर 5 से 6 6 आ जाते हैं तो बात बन जाएगी एनपी स्पोर्ट्स उत्तन के लिए। मैकमिलन लंबा स्ट्रोक खेलने का प्रयास था, वहां पर कामयाब नहीं हुए। शॉर्ट स्टॉप पर दायरे के एज पर गेंद को रोका गया है। विजय गढ़वाली द्वारा बहुत संतुलित बॉलिंग आक्रमण है। तुषार रणदीवे, फरमान खान, धीरज सिंह और विजय गढ़वाली। 19 गेंदे 69 रन, 19 चेंडू 69 धावा। आज का मॉडर्न डे क्रिकेट इस तरह हो गया है कि बैटर के पहले बॉलर कौन से मिल रहे हैं टूर्नामेंट के लिए, पहले उनको बुक करो, बाद में बैटर्स तो आ जाएंगे। स्वीप करने का प्रयास और फुल टॉस की वो बॉल उन्हें परेशान करती हुई चली गई। 3 ओवर 29 रन, 3 विकेट, 3 ओवर्स 29 for 3। भोईर के मन में कुछ विचार चल रहे थे, थोड़ा मुस्कुराते हुए, अरे पडला तो पडला। बॉल जाकर मैकमिलन के चरण स्पर्श करती हुई ओवर समाप्त। ये एक्शन रिप्ले। पैर बैट को लगा, बैटर के पैर को बॉल लगी और पीछे चली गई। एक ही बॉल में कितनी सारी घटनाएं हुई, लेकिन फरमान ने एक अच्छा काम किया। 2 नो बॉल भले ही की हो, आखिरी 3 गेंदों पर कोई रन नहीं दिया। फरमान 2 ओवर 26 रन, 1 विकेट। हितेंद्र 6 बॉल 5, मैकमिलन 7 बॉल 13 और 29 for 3 एनपी स्पोर्ट्स उत्तन। अब मैच जीतने के लिए 18 गेंदों में 69 रन, 18 चेंडू 69 धावा, 18 बॉल 69 टू विन। नया ओवर लेकर आ रहे हैं अब ज्योतिन्द्र स्टेशन एंड से। बॉलर है तुषार रणदीवे। रणदीवे बहुत अच्छी बॉलिंग कर चुके हैं अब तक। अपने पहले ओवर में केवल 3 रन। नए ओवर की शुरुआत और यहां पर तुषार रणदीवे की मेहनत इस तरह रंग ला रही है, जो क्रिकेट में एक टर्म है यूटिलिटी प्लेयर, जो आप टीम के लिए बहुत उपयोगी साबित होता है, ऐसा खिलाड़ी है। और एक दिन में ऐसे खिलाड़ी तैयार नहीं होते हैं, उस एक साधना है। आपको लगातार खेलना है, तालीम लेनी है, खेलना है, तालीम लेनी है। और जब आप जीतते हैं तो आत्मविश्वास बढ़ता है, जब आपको इनाम मिलते जाते हैं आप आत्मविश्वास और बढ़ता जा रहा है। और इस तरह 17 गेंदों में 68 रन
और इस बार तान दिया, उड़न खटोला। यहां पर स्वर्गीय अंकुश स्मृति जूचंद्र के स्टैंड की तरफ लगने वाला ही है। सुपर 6। मात्र आताच एक फोन आलाय, तो म्हणजे समोरून एकूणच पुण्यावरून फोन आला निलेशदादा भिंताडे यांचा, कारण त्यांच्या संघानं अप्रतिम कामगिरी केली आहे. मात्र खास पारितोषिक त्यांनी 2000 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर केलंय, ते म्हणजे तुषार रणदिवेसाठी. अभिनंदन तुषार सर. 16 गेंदे 62 रन, 16 चेंडू 62 धावा. इस बार एक और बढ़िया शॉट, लेकिन कैच आउट हो गए. आकाश चिंदरिया के हाथों में गेंद इस तरह बैठ गई जैसे शाम को चिड़िया अपने घोंसले में बैठ जाती है, और आउट होकर वापस जाना पड़ा मैकमिलन गोविंद को. और तुषार रणदीवे, पर्पल पैच जिसको कहा जाता है, 7वें आसमान पर इस वक्त. पहले अच्छी बल्लेबाजी, अब अच्छी गेंदबाजी, और बिल्कुल इसी की हम बात कर रहे थे. सीखते जाइए, कीप लर्निंग. और अब नए बैटर के आगमन की प्रतीक्षा रहेगी, लेकिन मैकमिलन गोविंद ने 19 रन बनाए. दरअसल में पहले स्कोर इतना ज़्यादा हो चुका था कि उसको स्कोर चेस करना थोड़ा मुश्किल था. और नए बैटर है प्रणय कोड़ी. 0 पर यहाँ अगर देखें तो एक बैटर आउट हुआ है, 1 पर 1 बल्लेबाज आउट हुआ है, 4 पर 1 बल्लेबाज और 19 पर 1 बल्लेबाज. हितेंद्र भोईर के साथ अब जुड़ते हुए प्रणय कोड़ी. प्रणय कोड़ी के लिए भी काफी अच्छा सीजन रहा है, लेकिन ये मैच में मतलब अगर कोई चमत्कार कर सकते हैं तो कोड़ी. इस बार पीछे खेला, डीप फाइन लेग पर, शॉर्ट स्टॉप पर बॉल रोकी गई, सीधा थ्रो. गौड़ी ने उसे स्टंप पर मारा. इस टूर्नामेंट की एक और खास बात अगर हम देखें तो फ्लोरोसेंट ग्रीन कलर के स्टंप्स हैं जो इस मैदान की शोभा में अभिवृद्धि करते हैं. फ्लोरोसेंट कलर दूर से ऐसा लगा है मानो उसके ऊपर पोपटी रंग का रेडियम लगा दिया गया है, ऐसा आभास होता है. इस बार चौका चला गया, सभी को परेशान करती हुई. 22 के 4 रन, लेकिन ये 4 रन पर्याप्त होंगे क्या, ये तो वक्त बताएगा. दरवाजे बंद होने जा रहे हैं इस वक्त एनपी स्पोर्ट्स उत्तन के लिए. ये चौके ने थोड़ा जरूर आत्मविश्वास दिया है. 40 for 4, 58 रन और चाहिए. 58 धावांची गरज आहे. चतुर्थ षटक. ड्राइव एंड सिंगल. 41 for 4. तुषार रणदीवे की तारीफ करनी होगी, अपने 2 ओवर पूरे किए. तुषार ने 2 ओवर 10 रन, 2 विकेट. क्या जबरदस्त गेंदबाजी की है तुषार रणदीवे ने. नीलेश दादा भिंताड़े, इन्होंने खास पूना से उनके लिए 2000 रुपए का अवार्ड घोषित किया है. नीलेश दादा भिंताड़े, सागर दादा भिंताड़े. और ये आज की शाम का दिलकश मंजर. कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए मेरे ख्यालों के आंगन में, कोई सपनों के दीप जलाए. आनंद फिल्म का गाना याद आ गया. और तुषार रणदीवे के लिए क्या कहेंगे. इलायची के दानों सा मुकद्दर है तेरा, इलायची के दानों सा मुकद्दर है तेरा, जितना पिसता गया उतनी खुशबू बिखेरता गया. देखिए, आप मुंह में पान खाइए, लेकिन जब वो इलायची का दाना दांतों में टूटता है तो खुशबू आती है. बिना पिसे महक नहीं आती. मेहंदी भी पत्थर पे जब पिस जाती है तो रंग लाती है. 12 गेंदों में 57 रन. और नया ओवर करेंगे धीरज सिंह. बहुत ही लाजवाब प्रदर्शन राष्ट्रवादी कप घाटकोपर में. नए ओवर की पहली गेंद और नो बॉल. ये मैच नो बॉल के लिए भी याद रखा जाएगा. काफी नो बॉल, और टीम के जो कैप्टन है वो जरूर बात करना चाहेंगे अपने खिलाड़ियों से. फोर नो बॉल ने साथ जरूर दिया है, लेकिन बल्ला जो है रूठ गया है बल्लेबाजों से. मैकमिलन गोविंद को अगर छोड़ा जाए तो बाकी बल्लेबाजों ने थोड़ा सा अपने आप को कम अप्लाई किया है. नियमित अंतराल पर विकेटें गिरी है, और ये सारी चीजें इसके लिए जिम्मेदार है. पहला विकेट 4 पर, दूसरा 12 पर, तीसरा 13 पर, चौथा 36 पर. यह बड़ा फर्क रहा है. विकेट बचाकर खेलना
आज भी मुझे 80, 90 और 2000 के दशक की याद आती है जब ये सुपर ओवर नहीं हुआ करते थे। जो टीम के विकेट कम होंगे उसको विजेता दिया जाएगा और लोग विकेट बचाकर खेलते थे। ये वो समय था। जितेंद्र देवरुखकर, अमित गोलतकर, मंदार गरुड़े, भरत वाघेला, प्रवीण नायर, सूरज भंडारी, ये जो ओपनर्स की लिस्ट हुआ करती थी, जीतू परदेसी, निशिकांत कदम, जयेंद्र बर्डे जैसे बैटर्स अपना विकेट बचाया करते थे। दैट वाज अ टाइम। और स्कोर अब 4 विकेट के नुकसान पर अभी भी रुका हुआ है 42 पर। चेंडू राहिलेत 11, धावा पाहिजे 56। आइए थोड़ा मराठी का भी तड़का दे देते हैं जाता जाता आपल्या मायबोली मराठीसाठी। थँक्यू सर. यापुढचा चेंडू आकोटप्याचा चेंडू जरूर आहे. स्ट्रोक मध्ये पॉवर नाहीये. हताश दिसतंय इकडे एनपी स्पोर्ट्सचा हा संघ. मात्र थ्रू आउट या स्पर्धेमध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहू शकलोय. ऑल इंडिया टेनिस बॉलचे हे क्रिकेटपटू आपण बघतोय वेगवेगळ्या पद्धतीने क्रिकेट खेळलेत आणि आपली कलात्मकता त्यांनी दाखवल्यात. आजचा दिवस जर बघितला तर निश्चितच सकाळी आपण बघितलं नची 11 एकूणच उमर 11 गाजवला. मात्र त्यानंतर एनबीए संघ दाखवतोय की येस या एकूणच स्पर्धेमध्ये आम्ही जिवंत असणार आहोत आणि पहिल्या 2 क्रमांकाचे जी तिकीट आहेत ती आम्ही मिळवणार आहोत. धीरज सिंग पुन्हा एकदा सज्ज झालाय. डावखुरा बॅटर पाती आहे. यावेळेला टप्पा पहिल्यांदा चेंडू हलकासा बाहेर वळतोय. ऑन द खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट संपर्क नाहीये. षटकारासाठी इथे 1000 रुपये असतील, 500 रुपये असतील ब्रँडेड स्पोर्ट्स कडून. 14 डॉट बॉल आणि कदाचित हीच मोठी चिंता आहे सर आणि या गोष्टीसाठी प्रयत्न करावे लागतील. बघा पारितोषिक आहेत मात्र ते पारितोषिक मिळवणार का हा मोठा प्रश्न आहे. सॉफ्ट हँडचा वापर फक्त आणि फक्त कदाचित औपचारिकतेकडे पुढे जातोय संघ आपल्याला दिसतोय. मात्र वातावरणात एक वेगळं पिवळेपण आहे. बहुजन विकास आघाडीची ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे सरकते. पहिला दिवस संपन्न होत आहे. मायबाप प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आमच्या 70-70 लाईव्हच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. मात्र उद्याचा दिवस देखील तितकाच धमाकेदार असणार आहे कारण अनेक चांगले चांगले संघ, 4 अप्रतिम संघ. यावेळेला मात्र हा धमाका झालाय जरूर. आलाय प्रणित कोहलीच्या बॅटमधून षटकार. पराभवातील अंतर नक्कीच कमी होणार. मात्र या सामन्यात भरपूर मोठी धावसंख्या आपण पाहू शकलो. एकूणच मालिकेचा उच्चांक पाहू शकलोय. 97 धावा, भरपूर मोठी धावा आणि एनबीएवरनं दाखवलंय की येस आम्ही असू तो पहिल्या दिवसाचा दुसरा संघ ज्याने एकूणच 23 एप्रिलचं तिकीट बुक केलंय. पातीसाठी वारंवार इथे पारितोषिके येते आहेत. लागोपाठ 3 षटकार मारा आणि श्री साईड डेव्हलपर्स यांच्या मार्फत 1000 रुपयाचं पारितोषिक कमवा. त्यामुळे भरपूर मोठी पारितोषिके आहेत पार्टीसाठी करून दाखवावं लागेल. या एकूणच सामन्यामध्ये त्याची वर्णी जरूर लागली आहे मात्र अजूनपर्यंत त्याच्या बॅटमध्ये धावा येत नाहीयेत. आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 6 चेंडू राहिलेत. धावांची गणित सांगण्याची गरज नाहीये. मात्र इथून पुढे जास्तीत जास्त संधी पातीला मिळेल का हा देखील इकडच्या प्रेक्षकांचा प्रश्न आहे. आपल्या कारकिर्दीत 50 पेक्षा जास्त मालिकावीर किताब फटकावणारा खेळाडू 9 सेकंडला दिसतोय. तो गोलंदाजी मार्कवर आता आपण बघतोय येतोय तो म्हणजे आकाश चंदारिया. 47 धावांची गरज आहे. 6 चेंडू 47 धावांची गरज आहे. विकास पुरुष चषक 2023 साई स्पोर्ट्स वाकीपाडा यांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 2018 साली धर्मराज चषक 5 दिवसाची स्पर्धा इथे संपन्न झाली होती. त्यावेळेला देखील गुजरातच्या एका संघानं अप्रतिम कामगिरी केली होती. मात्र अंतिम विजयी संघ ठरला होता तो म्हणजे वसई कोळेवाड्याचा. अप्रतिम कामगिरी राहिली होती ऑस्टन अँड कंपनीचं. आणि निश्चितच सगळ्यात महत्वाची गोष्ट जर बघितलं तर अंतिम सामन्यात मेडन ओव्हर सुद्धा आम्ही पाहिली होती. धर्मराज चषक 2018 स्वर्गीय धर्माजी नारायण पाटील साहेबांना दिलेली आदरांजली आपण सर्वांनी पाहिली होती. अनेक अनेक वैशिष्ट्यांनी संपन्न ती स्पर्धा. हितेंद्र पातीच्या बॅट मधून ऍट द एंड आलाय जुचंद्र स्टेशनला मानवंदना देणारा षटकार आणि लागोपाठ 3 षटकार जर मारले तर मात्र 1000 रुपये श्री साईड डेव्हलपर्स मार्फत तसेच ब्रँडेड स्पोर्ट्स संघातर्फे. यावेळेला मात्र हा फटका फसलाय. धाव धावून जरूर मिळेल मात्र पराभवातील अंतर थोडंसं कमी होते. उद्या जर बघितलं तर निश्चितच
4 संघ आपल्याला पाहायला मिळतील. आयशा स्टार्स वर्सेस शिरसाट स्पोर्ट्स, त्यानंतर उमेश 11 आणि बंटी 11 डिंग डॉंग. म्हणजे डिंग डॉंग नाव म्हटलं तर निश्चितच तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेट मधील किंग पाहायला मिळेल. त्यामुळे निश्चितच उद्या बरोबर 10 वाजता या मैदानात, यस नो बॉल आहे, थँक्यू व्हेरी मच अंपायर, या मैदानावर 10 वाजता यायला विसरू नका. इथे पुन्हा एकदा तीच चूक होतीये. एक्झॅक्टली काय घडतंय क्षेत्ररक्षण करताना संघ चुका करतोय. नो बॉलचा इशारा येतोय. व्हेरी गुड अंपायरिंग. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या पंचांसाठी. काय जबरदस्त एक्सपिरियन्स पाहायला मिळतोय. एका बाजूला सतीश कुरूप सर आहेत तर दुसऱ्या बाजूला संतोष मांजरेकर सर आहेत. फ्रीटचा फटका, मुक्त फटका. यावेळेला मात्र दांडी गोल आहे, मात्र हा फ्री हिट आहे, हा फ्री हिट आहे, त्यामुळे फलंदाज होणार नाहीये बाद. फ्री हिटवर फलंदाज बाद होणार नाहीये. बाद होण्याची एकच पद्धत आहे फ्री हिटवर, ती म्हणजे रनआउट. त्यामुळे निश्चितच धावचीचा कोणताही प्रयत्न नाहीये, धाव घेण्याचा सुद्धा कोणताही प्रयत्न झाला नाहीये. हा चेंडू इथे जवळजवळ निर्धाव गेलाय. मात्र अजून एखादा मोठा फटका बघायला आवडेल. समोरच्या फ्लेक्सवर जरी चटकार मारला तरी सुद्धा श्री साई डेव्हलपर्स कडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अप्रतिम चेंडू. इथे आकाश चिंदारे या चेंडू टाकल्यानंतर पंचांकडे बघतायत की आता माझ्याकडून काही चूक नाही ना. मात्र एकदा आपण बघतोय यस वनबाउंसची नोंद केली जाते. आजचा दिवस एक वेगळ्या क्रिकेटचा पाहायला मिळालाय. दॅट्स अ गुड बॉल, दॅट्स अ गुड बॉल. वेगवान गोलंदाजी. आणि इथे आपण बघतोय हे षटक इथे संपतंय. एनबी अवध संघ दुसरा संघ ठरतोय या एकूणच मालिकेत, जो 23 तारखेचं तिकीट मिळवतोय. त्यामुळे निश्चितच सुपर 6 मध्ये जाणारा दुसरा संघ. अभिनंदन एनबी अवध टीमचं. आणि तितकंच कौतुक करूया एनपी स्पोर्ट्स उत्तनचं. थँक्यू व्हेरी मच नितीनजी वारे, थँक्यू व्हेरी मच प्रवीण वारे, आणि थँक्यू व्हेरी मच